मराठा आरक्षण प्रश्नी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. जीआरला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती सुनावणी होणार असल्याची माहिती. बीडमध्ये आज ओबीसींची महाएल्गार सभा. मंत्री छगन भुजबळांच्या उपस्थितीत मेळावा. ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पुकारणार एल्गार. नवनाथ वाघमारेंकडून प्रकाश साळुंखेंचा जब्या म्हणून उल्लेख. त्या जब्याने पोलीस प्रशासनावरती दबाव टाकून माऊलींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. नवनाथ वाघमारेंचा हल्लाबोल. मनसेच्या दीपोत्सवाचं आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार उद्घाटन. दीपोत्सवाच्या निमित्ताने ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष. उसाला प्रतिटन 3,751 रुपये विना कपात द्या. 10 तारखेपर्यंत मागण्यांचा विचार करा, अन्यथा मैदानात उतरू. राजू शेट्टींचा सरकारला इशारा. पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 31,000 बोनस. ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना 24,500 तर नवी मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना 34,500 रुपये इतका बोनस जाहीर. जालना महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकरांना 10 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा रचक मोठी कारवाई. स्थानिकांनी फटाके फोडून कारवाईचं केलं स्वागत. गुंड निलेश घायवळ टोळीतील दोघांना अटक. गांजा विक्री करताना पोलिसांकडून अटक. पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई. छत्तीसगड आणि महाराष्ट्रात 2 दिवसात 258 माओवाद्यांनी केलं आत्मसमर्पण. छत्तीसगडचा अबुजमाड आणि उत्तर बस्तर जिल्हा माओवाद मुक्त जाहीर. आज 150 पेक्षा जास्त माओवादी छत्तीसगड सीएम समोर करणार आत्मसमर्पण. गुजरात सरकारमधील सर्वच मंत्र्यांचे राजीनामे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलांनी राजीनामे केले मंजूर. आज नवीन मंत्रिमंडळाचं होणार शपथग्रहण. दिवाळी आणि आगामी काळातील लग्नसराईचा हंगाम तोंडावर असताना सोन्याच्या किमती दिवसागणिक नवा उच्चांक गाठतायत. तरी ग्राहकांच्या सोने खरेदीच्या उत्साहात मात्र तसूभरही फरक पडला नसल्याचं चित्र आहे. मात्र सोने खरेदीच्या पॅटर्नमध्ये बदल होत असून सोन्याच्या दागिन्यांऐवजी ग्राहक आता सोन्याचे बार आणि नाणी यांच्या खरेदीवर भर देत आहेत. सोन्या चांदीच्या दुकानातील दर आणि मल्टी कमोडिटी एक्सचेंजचा दर या दोन्हीमध्ये 15 ते 20% फरक पडलाय. 20% प्रीमियम लावून चांदी बाजारात विकली जाते. एवढं करूनही सध्या बाजारात चांदी उपलब्ध नसल्याची परिस्थिती आहे. ऑनलाईनवर जर चांदी विकत घ्यायला जाल तर तिथे फक्त 1 किलो चांदीसाठी 2,50,000 रुपये दर आहे. कोकण रेल्वेवरील पावसाळी वेळापत्रक लवकरच समाप्त होणार असून 21 ऑक्टोबरपासून नियमित वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे आणि त्यामुळे दिवाळीत कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल आणि इच्छित रेल्वेगाडीच्या वाढीव फेऱ्यांमधून प्रवास करणं शक्य होईल. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये कोकण रेल्वेला 4,202 कोटी रुपयांचं उत्पन्न प्राप्त झालं असून 137 कोटी रुपये नफा मिळालाय. कॉर्पोरेशननं 4,157 कोटींचे नवीन प्रकल्प सुरक्षित केल्याचं कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी सांगितलंय. ऐन दिवाळीमध्ये राज्यातील हवामानात मोठे बदल झाले असून उन्हाची तीव्रता खूप वाढली आहे आणि त्यामुळे उन्हात एकाच जागी खूप वेळ थांबू नका, कारण राज्याचा पारा हा 36 अंशांवर गेलाय, असा सावधानतेचा इशारा हवामान खात्यानं दिलाय. मुंबई शहरासह तलावाच्या क्षेत्रातील उकाड्यामध्ये वाढ झाल्यामुळे पाणी साठ्यातही मोठी कपात झाली आहे. गेल्या 14 दिवसात 25,841 दशलक्ष लिटर इतकी पाण्यामध्ये घट झाली असून पाणीसाठा 14,32,000 दशलक्ष लिटरवरून 14,06,000 दशलक्ष लिटरवर आलाय. पुणे सहकारी बँकेवर लावलेले सर्वसमावेशक निर्बंध रिझर्व्ह बँकेनं पूर्णपणे उठवले आहेत आणि त्यामुळे बँकेचे सर्व व्यवहार आता नियमितपणे सुरू होत असल्याची माहिती प्रशासक मंडळाच्या अध्यक्षा आणि सहकारी विभागाच्या सहाय्यक निबंधक प्रगती वाबळे यांनी दिली. 65 कोटी रुपयांच्या मिठी नदी गाळ काढणी कंत्राट घोटाळ्यात अटक केलेल्या केतन कदम याला सत्र न्यायालयानं पुन्हा जामीन नाकारलाय. न्यायालयानं या गुन्ह्यात त्याचा थेट सहभाग असल्याचं निरीक्षण नोंदवलंय. पोलिसांकडून पुणे शहरात 2,886 नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. दिवाळीमध्ये खोदाई बंदी केली असली तरी दिवाळीनंतर हे काम पुन्हा सुरू होणार आहे. त्यावेळी महापालिकेच्या विभागानं खोदाई कुठे करावी याचं मार्किंग केलं आहे, तिथूनच खोदाई करावी लागणार आहे.
कोणते फटाके किती मोठ्यानं वाजतात याचा उल्लेख संबंधित फटाक्यांच्या उत्पादनावर नसेल तर त्यांच्या विक्रीवर बंदी आणावी. मुंबई महापालिका आणि पोलिसांनी यासंदर्भातील कारवाई करावी अशी मागणी आवाज फाउंडेशननं केली आहे. सोशल मीडिया आणि ई स्पोर्ट गेमच्या नावाखाली काम करणाऱ्या ऑनलाईन जुगार आणि बेटिंग प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. या जनहित याचिकेवर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी होणार आहे. राज्यातील सर्व महापालिकांनी त्यांच्या हद्दीतील एकूण मॅनहोलची संख्या आणि किती मॅनहोल संरक्षक जाळ्यांनी सुरक्षित आहेत याची माहिती सादर करावी असे आदेश उच्च न्यायालयानं दिलेले आहेत. डोंबिवली इथे गेल्या महिन्याभरात 13 वर्षाच्या मुलाचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर न्यायालयानं हे आदेश दिले. सोलापूर जिल्ह्यामध्ये सप्टेंबरमध्ये झालेली अतिवृष्टी आणि महापुराचा फटका जिल्ह्यातील 7,64,173 शेतकऱ्यांना बसलाय. या नैसर्गिक संकटात 6,04,641 हेक्टरवरील पिकांचं 33% नुकसान झालेलं आहे. शेतीच्या नुकसानीपोटी सोलापूर जिल्ह्याला 867,37,63,855 रुपयांची आवश्यकता असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राज्य शासनाला पाठवलाय. चालू गळीत हंगामात तुटणाऱ्या ऊसाला प्रतिटन एक रकमी 3,751 रुपये पहिली उचल दिल्याशिवाय ऊसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही. गेल्या वर्षी तुटलेल्या ऊसाला FRP पेक्षा ज्यादाचे 200 रुपये अंतिम बिल देण्यात यावं. या दोन्ही मागण्यांबाबत 10 नोव्हेंबरपर्यंत साखर कारखानदारांनी निर्णय घ्यावा, अन्यथा गाठ आमच्याशी आहे असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. जळगावात रेल्वेमधील प्रवाशाचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस ठाण्यातील गोंधळाचा फायदा घेत या आरोपीनं पळ काढण्याचा प्रयत्न देखील केला होता, मात्र पोलिसांनी पुन्हा पाठलाग करत त्याला अटक केली. मुंबईमध्ये 72 वर्षीय वृद्ध शेअर दलालाला आभासी अटकेत ठेवून सायबर गुन्हेगारांनी त्याची 58 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. ही घटना देशातील आतापर्यंतची सर्वात मोठी ऑनलाईन फसवणूक ठरली असून या आधीच्या गुन्ह्यांमध्ये 20 ते 23 कोटी रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याची नोंद आहे. भिवंडीमध्ये वादळी वाऱ्यानं ममता सायजिंगमधील चिमणी कोसळली. चिमणी कोसळल्यानं परिसरातील विद्युत तारा देखील रस्त्यांवर पडल्यानं वीज पुरवठा खंडित झाला. सुदैवानं या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बीडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ओबीसींचा आज महाएल्गार मेळावा होणार आहे. या ओबीसी महाएल्गार मेळाव्याला धनंजय मुंडे, लक्ष्मण हाके उपस्थित राहणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रात्री उशिरा बारामतीतील नीरा डाव्या कालव्यावरील कॅनॉलच्या आजूबाजूला चालू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. त्या ठिकाणच्या विकास कामांचा आढावा त्यांनी घेतला. दिवाळीला केवळ 2 दिवस उरले असताना अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले नसल्यानं शेतकऱ्यांनी दिवाळी करायची की नाही असा संतप्त सवाल माढ्याचे शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटील यांनी विचारलाय. पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची 32,000 कोटीची घोषणा हवेतच आहे का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. राज्य सरकारनं अतिवृष्टी आणि पूरग्रस्त बाधित शेतकऱ्यांसाठी 1,356 कोटी 30 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. यामध्ये बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. जळगावच्या चोपड्यात माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आमदार चंद्रकांत सोनावणे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा या अभियानाचा 3रा टप्पा 3 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 3 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीमध्ये हे अभियान राबवलं जाणार आहे. या अभियानांतर्गत विविध स्तर आणि वर्गवारीमध्ये विजेत्या शाळांना एकूण 72 कोटी 22 लाख रुपयांची पारितोषिकं दिली जाणार आहेत. जालना महानगरपालिकेच्या आयुक्तांना 10 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून आयुक्त संतोष खांडेकर यांना लाच घेताना पकडलं. मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं 162 किलो अंमली पदार्थ नष्ट केले आहेत. तळोजा MIDCतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमिटेडच्या भट्टीमध्ये 80 कोटींचे अंमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले. छत्रपती संभाजीनगरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील 50 एकर जागा विपश्यना केंद्र उभारण्यासाठी देण्याचा निर्णय सरकारनं लवकरच घ्यावा अशी मागणी प्रसार धम्म संस्कार केंद्र भिक्खू संघानं केली आहे. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांची भेट मुख्यमंत्र्यांकडे याबाबत पाठपुरावा करावा अशी मागणी भिक्खू संघानं केली आहे. मुंबई महापालिकेच्या उत्तर विभागामार्फत माहीम रयती बंदर इथे माहीम कोळीवाडा सी फूड प्लाझा सुरू करण्यात आलाय. स्थानिक महिला बचत गट आणि कोळी बांधवांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. सरन्यायाधीश भूषण गवईंचा कोर्टात सुनावणी दरम्यान झालेल्या अपमानाविरोधात मुंबईत निदर्शनं करण्यात आली. राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वतीनं वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करण्यात आलं. माजी आमदार बाबूराव मानेंनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत सरन्यायाधीशांचा अपमान करणाऱ्या वकिलावर कारवाईची मागणी केली. दिवाळीनिमित्त मुंबईतील बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी पाहायला मिळते. मुंबईच्या दादर मार्केटमध्ये आकाश दिवे, पणत्या आणि फराळाचे पदार्थ तसंच कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड दिसून आली.
रस्त्यावरील खड्डा चुकवताना व्हॅन चालकाचं नियंत्रण सुटून स्कूल व्हॅन पुलावरून कोसळली. या अपघातात 10 विद्यार्थी जखमी झाले तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. भंडाऱ्याच्या खमारी सुरेवाडा मार्गावर ही घटना घडली आहे. इंदापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून शेळ्या आणि सौरपंपाच्या प्लेट चोरीला जात आहेत. याबाबत वारंवार तक्रारी होत होत्या आणि दरम्यान पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतलं असून 22 गुन्हे उघड केले. नागपूरमध्ये पूर्व वैमनस्यातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. देवा वंजारी असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. यवतमाळच्या पाटीपुरा परिसरात जुन्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हत्या करणारा पसार झालाय. पोलिसांकडून गुन्हा दाखल करत शोध सुरू आहे. शहजाद अली मुझफ्फर असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. शिरूरच्या अहमदाबादमधील जमीन ताबा प्रकरणात महिलांनी गोंधळ घातला. 4 ट्रॅक्टरसह काही जणांनी हातात लाकडी दांडके घेऊन जमिनीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलांनी मोठा गोंधळ घातला. अमरावतीमध्ये चोरी गेलेले मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना परत दिलेत. यावेळी पोलिसांनी 26 लाखांचे 171 मोबाईल परत केलेत. त्यामुळे पोलिसांचं जोरदार कौतुक करण्यात येत आहे.